मित्रांनो, आपल्या गावात किंवा ओळखीत रामू काका असतातच ना. रामू काकाकडे शेती, कमी पावसावर अवलंबून उत्पन्न, कर्जाचा ताण. एक दिवस त्यांनी शेळीपालन सुरू केलं. फक्त 10 शेळ्या आणि 1 बोकड. आज काय स्थिती आहे माहित आहे का? दरवर्षी 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न, घराजवळच व्यवसाय, कुटुंबासोबत राहून काम. हे सगळं शक्य झालं शेळीपालन योजनेमुळे. शेळीपालन म्हणजे काय? शेळीपालन म्हणजे शेळ्या पाळून दूध, पिल्लं आणि मांस विक्री करून नियमित उत्पन्न मिळवणे. शेळ्याला गरिबाची गाय असं म्हटलं जातं. शेळीपालन योजनेचे फायदे. या योजनेत सरकारकडून काय मदत मिळते? अनुदान, बँक कर्जाची सुविधा, प्रशिक्षण, शेळी शेड बांधण्यासाठी मदत, विमा संरक्षण. SC/ST प्रवर्गाला जास्त अनुदान मिळू शकतं. कोण पात्र आहे? ही योजना कोण घेऊ शकतो? शेतकरी, अल्प भूधारक, भूमिहीन, बेरोजगार, तरुण, महिला बचत गट, स्वयंरोजगार इच्छुक. वय साधारण 18 ते 60 वर्ष. किती शेळ्यापासून सुरुवात? सरकारकडून खालील प्रकल्प मंजूर होतात: 10 शेळ्या प्लस 1 बोकड, 20 शेळ्या प्लस 1 बोकड, 50 शेळ्या प्लस 2 बोकड. जितका मोठा प्रकल्प तितकं जास्त अनुदान, तितकं जास्त उत्पन्न. उत्पन्न किती मिळू शकतं? मित्रांनो, आकडे ऐकून धक्का बसेल. 10 शेळ्या, वर्षाला अंदाजे 15 ते 20 पिल्लं, उत्पन्न 1 लाख ते 1.5 लाख. 20 शेळ्या 2 लाख ते 3 लाख. आणि खर्च खूपच कमी. लागणारी कागदपत्रे: फॉर्म भरताना लागतात आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला, फोटो, जागेचा दाखला, शेत जमीन कागद. अर्ज कुठे करायचा? तालुका कृषी कार्यालय, पशुवर्धन विभाग, जिल्हा परिषद, अधिकृत सरकारी पोर्टल. तर शेळीपालन योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये शेळीपालन लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.